राजे भोसले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊतांच्या विरोधात आज शिवप्रतिष्ठानकडून सांगली बंदची हाक देण्यात आली, निषेध करण्यात येतोय आणि यामुळे या सांगली जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी ही हाक दिली आहे। खासदार राऊत यांनी अत्यंत निंदनीय वक्तव्य केलंय। महाराष्ट्राची अस्मिता यामुळे दुखावली गेली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। भिडेंनी शुक्रवारी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगली बंदची हाक दिली आहे आणि आज सांगलीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात यावा असं आवाहन त्यांनी केलंय। आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल आपल्या बरोबर आहेत। आसिफ, सांगली बंदची हाक देण्यात आली आहे, तसं बंद म्हटलं की कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात येते। काय परिस्थिती आहे सांगलीमध्ये? विशाल, एकूणच बघितलं तर काल भिडे गुरुजींनी सांगली बंदची हाक दिली होती। संजय राऊत यांनी जे उदयनराजे भोसले यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधात आज सांगली बंदची हाक दिलेली आहे। सांगलीमध्ये कडकडीत बंद आहे, कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त केलेला आहे। तरी सुद्धा विशाल, एक गोष्ट सांगायला हवी की आज मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। इस्लामपूरमध्ये तहसील कार्यालयाचं उद्घाटन आहे, तर या दृष्टिकोनातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत हे बंद होऊ नये यासाठी शिवसेनेनं शिवप्रतिष्ठानला विनंती केली होती। त्याचबरोबर शिवसेनेचे काही जे वाहतूक संघटना, सहकार सेना याचे काही कार्यकर्ते आता गुरुजींना भेटण्यासाठी मारुती चौकात आले होते। त्यांनी म्हटलेलं आहे की गुरुजींनी बंद मागं घ्यावं, कारण का मुख्यमंत्री हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। एकूणच पाहिलं तर शांततेत बंदचं आवाहन केलेलं आहे। व्यापारी वर्ग किरकोळ बघितलं तर एकूणच शांततेत बंद सुरू आहे। विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या माहितीबद्दल। एकूणच शांततेत बंद सुरू आहे। भिडे गुरुजींनी आज सांगली बंदची हाक दिलेली आहे। यानंतर